राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे साठवलेला सुमारे 48 लाख टन कांदा बाजारात विक्रीस येत असल्याने दर वाढण्याची शक्यता कमी झाली आहे। चालू हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत 59% कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे। देशाला प्रत्येक महिन्याला 17 लाख टन कांद्याची आवश्यकता भासते। गेल्या रब्बी हंगामात महाराष्ट्रात 163 लाख टन उन्हाळ कांद्याचं उत्पादन झाले, त्यातील जवळपास 80% कांदा हा नाशिक जिल्ह्यात उत्पादित होतो। त्यामुळे राज्याच्या आकडेवारीत नाशिकचा वाटा मोठा आहे। मे पासून ऑगस्टपर्यंत कांद्याची विक्री सतत सुरू असली तरी अजूनही 50% कांदा सुमारे 40 लाख टन शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे। त्यांना अजूनही दरवाढीची अपेक्षा लागून असली तरी 3 ते 3.5 महिन्यांपासून कांदा साठवून ठेवल्यामुळे सडण्याचं प्रमाण वाढलंय। साधारणतः 20 ते 25% कांदा सडल्याचा अंदाज कृषी तज्ज्ञांनी वर्तवला। त्यामुळे आता शिल्लक राहिलेला कांदा दिवसेंदिवस खराब होत असल्याने शेतकरी तो विक्रीसाठी घेऊन येतात। सध्या कृषी बाजार समितीत प्रति क्विंटल सरासरी 1263 रुपये दर मिळत आहे। ऑगस्ट 2024 मध्ये हा दर 3078 इतका होता। म्हणजे यंदा 59% कमी दराने कांद्याची विक्री होते। त्यातही कांदा अजून शिल्लक असल्यामुळे दर अजून कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते। मध्य प्रदेशात 20 लाख टन कांदा शिल्लक असल्याचा अंदाज येथील शेतकरी वर्तवत आहेत। त्यात दिलासादायक बाब म्हणजे पावसामुळे कर्नाटकचा कांदा काही प्रमाणात खराब झालाय। कर्नाटकचा कांदा उशिराने बाजारात येण्याची शक्यता असल्याने तेवढे दिवस दर टिकतील असा अंदाज वर्तवला जातो। त्यामुळे सध्या असलेले दर कमी करण्यासाठी सप्टेंबरमध्ये नाफेडचा कांदा बाजारात येऊ शकतो। नाफेडने यंदा 1,43,000 टन कांदा खरेदी केलाय। त्यामुळे त्याचा बाजारातील किमतीवर फारसा परिणाम होणार नाही। कांद्याच्या दरात फार सुधारणा होईल असं वाटत नाही। शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने कांद्याची विक्री केली पाहिजे। लाल कांदा बाजारात येण्यास सुरुवात झाल्यानंतर दर अजून कमी होण्याची शक्यता असते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। अशाच प्रकारच्या कांद्यासंदर्भात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। धन्यवाद।